हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आज आहे 21 ऑगस्ट आणि आज आपण करणार आहे स्टॉक ट्रेडिंग. तर मी निफ्टी 200च्या लिस्टमधले काही रॅन्डम 3 स्टॉक सिलेक्ट केले. म्हणजे मी एक एक असं स्किप करत असतो. हे बघू शकता तुम्ही. हे असं नेक्स्ट, 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 हे असे मॅन्युअली स्टॉक सिलेक्ट केलेले काही. तर इन्फोसिसचा अजून ब्रेकआउट झाला नाही आणि हे दोन स्टॉक बघितले. एक बॉश आणि एपीएल अपोलो ट्यूब्स. हे दोन स्टॉकमध्ये मला ब्रेकआउट झालेला दिसलाय. रिव्हर्सल मी ट्रेड घेतलेले आहे. ही फर्स्ट कॅन्डल आहे आणि हे रिव्हर्सलसाठी ट्रेड घेतले. दोघांचं 1:2 लावून दिलेलं एंट्री घेतलेली आपण. हे बघू शकता तुम्ही. 48,320ला बॉशची, 21,45ला एपीएल अपोलो ट्यूब्सची. आता हा स्टॉक मी का घेतला मी त्याचं ॲनालिसिस तुम्हाला सांगतो. मी 15 मिनिटला आलो आणि 15 मिनिटला जर तुम्ही बघणार तर मार्केटमध्ये ही जी लेवल आहे ही इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल होती. ठीक आहे. त्याच्यानंतर जेव्हा ह्या लेवलचा ब्रेकआउट झाला तेव्हा मार्केटने इथे एक इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल बनवलं. कारण की जेव्हा इथून ब्रेकआउट झाला आणि जिथे मार्केट स्टॉप होते म्हणजे जिथे ज्या झोनमध्ये जिथे कन्सोलिडेशन होते, हे बघा तुम्ही. जिथे कन्सोलिडेशन म्हणजे एक रेंज बनायला पाहिजे आणि रेंज बनल्यानंतर जो ब्रेकआउट होईल ती लेवल आपल्यासाठी इम्पॉर्टंट लेवल बनते. ठीक आहे. तर मार्केट आज काय आलं परत तिथून. आज म्हणजे हा कालचा दिवस आहे आणि ही फर्स्ट कॅन्डल आहे आज. तर मी काय केलं आज मार्केट ह्या हा जो सपोर्ट होता इम्पॉर्टंट लेवल त्याच्यावरतीच इथं रिव्हर्सल झालं. तर मी आज मार्केटसाठी हा इम्पॉर्टंट लेवल आपली मार्क करून ठेवली आणि जेव्हा या इम्पॉर्टंट लेवलचा ब्रेकआउट आपल्याला बघायला मिळालं ह्या कॅन्डलने, तर मी खाली व्हॉल्यूम पण बघू शकता. बघा व्हॉल्यूम पण इथं बिल्ड होताना दिसतोय. तर ह्या बेसिसवर आपण हा ट्रेड घेतला आहे. 200 रुपयाचा एल आहे आणि 400 रुपयाचा आपलं याचं टार्गेट आहे. त्या हिशोबाने आपण फक्त 500ची रिक्स घेतलेली याच्यामध्ये. फक्त 500. त्याच्यामुळे आपल्याला फक्त 3 क्वांटिटी आली. कारण की स्टॉक प्राईस तुम्ही बघू शकता 48,320 रुपये. त्याच्यामुळे स्टॉकची क्वांटिटी आपल्याला कमी आली. आता आपण ट्रेडमध्ये एंट्री घेतली आहे. आपला 48,125ला आपण एल लावून दिलेला आहे. हे बघा 48,125 बॉसमध्ये. आणि दुसरा स्टॉक जर बघायला गेलं तर हा बघू शकता एपीएल अपोलो. यामध्ये पण बघा ही जी फर्स्ट कॅन्डल आहे, फर्स्ट कॅन्डलसाठी हा इथं ब्रेक झाला. हा बघा हा फर्स्ट कॅन्डलसाठी हाय ब्रेक झाल्यानंतर मी या स्टॉकमध्ये ट्रेड घेतला आहे बुलिश साईडला. कारण की आज निफ्टी जर बघितलं, निफ्टी पण असा पॅटर्न बुलिश पॅटर्न बनवते. बघा निफ्टीसाठी हा 15 मिनिटला आलो. निफ्टीसाठी हा बघा इम्पॉर्टंट लेवल आहे. 1 मिनिट. हे बघा वरून एक अशी ट्रेंड लाईन बनते आणि खालून हा सपोर्ट बनतोय. तर निफ्टीची रेंज जी आहे ती छोटी होत जाते. तर निफ्टीचा व्ह्यू इथून जेव्हा निफ्टी ब्रेक करेल तेव्हा खूप मोठा ब्रेकआउट होणार आणि खूप मोठा मूव येऊ शकतो निफ्टीमध्ये बुलिश साईडला. तर आज बघा तुम्ही एक्झॅक्ट त्या सपोर्ट लेवलला, हे बघा ही जी सपोर्ट लेवल आपण 15 मिनिट मार्क करून ठेवली एक्झॅक्ट त्या सपोर्ट लेवल पासून निफ्टीने रिव्हर्सल घेतलं. हे बघू शकता. फर्स्ट कॅन्डल आली बुलिश मूव, परत एक पुल बॅक, परत एक बुलिश मूव. तर आता असं निफ्टी इथपर्यंत जाण्याची शक्यता, असा माझा व्ह्यू आहे आजचा. त्यामुळे माझा व्ह्यू बुलिश असल्यामुळे मी आज मार्केटमध्ये फक्त बुलिश ट्रेड मी आयडेंटिफाय करत होतो आणि मला 2 ट्रेड भेटलेले आणि मी 2 ट्रेडमध्ये आता एंट्री घेतलेली. दोघांचे स्टॉप लॉस आपण लावून दिलेले आहे स्ट्रिक. आणि अजून एक सरळ स्टॉक आहे माझ्याकडे इन्फोसिस, पण त्याचा अजून काही ब्रेकआउट मिळालं नाही. त्याच्यामुळे आपण ही जी फर्स्ट कॅन्डल डे आहे तिचा डे हाय ब्रेक झालेला नाही आहे आणि मार्केट तर आज बुलिशच आहे. हे बघू शकता तुम्ही. हे बघा इथे साईडवेज होतं, इथे साईडवेज होतं. एक्झॅक्ट त्या लेवलपासून मार्केटने इथे सपोर्ट घेऊन परत मार्केट बुलिश साईडला. इन्फोसिसमध्ये जास्त कन्व्हिक्शन आहे मला आज, पण इन्फोसिस मला घेता येणार नाही कारण की माझ्याकडे मार्जिन झालं आहे कमी. पण हे 2 ट्रेड आपण घेतलेत. आपण आता वॉच करू काय होतंय काय नाही. हे बघू शकता तुम्ही. आपला एपीएल अपोलो ट्यूब्समध्ये प्रॉफिट बुक झालं 1:1. एक्झॅक्ट आपण जिथे टार्गेट लावलं होतं 2161ला
एक्झॅक्ट तिथं पिन बार मारून आपलं टार्गेट बुक झालेलं आहे. मी तुम्हाला ऑर्डर बुक्समध्ये रिफ्रेश करून दाखवतो. हे बघा 2161ला एक्झॅक्ट आपली एंट्री झाली. 500ची रिस्क होती. 1000 आपल्या 1:1 प्रॉफिट बुक झालं. आणि बॉशमध्ये जर बघणार तर अजून बॉशने पण स्ट्रॉंग ब्रेकआउट केला आहे. पण बॉशमध्ये अजून काही 1:1 हिट झालेलं नाही आहे. बॉसचं 1:1 येतं आहे 520ला. इथे 1:1 येते बॉसचं आणि हे 1:2 आहे. तर आता हा तर प्रॉफिट बुक झाला आहे. आता ह्या चार्टकडे आपण बघूया. तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने आपण स्टॉक सिलेक्शन केलं, कसं आपण एंट्री घेतली, कसं आपण टार्गेट लावलं. तुम्ही बघा आपण 1:2 जे लावलं होतं एक्झॅक्ट त्या पिन बार पासून आपल्याला रिजेक्शन मिळते. बघू शकताय तुम्ही. आता आपण बॉशकडे बघू. बॉशचं पण ट्रेलिंग एस-एल आपण स्किप करू, म्हणजे वाढवून देऊ. एस-एल आता मी 48,200 मी एस-एल आहे ना इथे आणतो याचा. एक मिनिट. एंट्री ते घेतली होती बॉशमध्ये. मी बॉसचा एस-एल आहे ना 48,200ला आणतो. हे बघा मी रिफ्रेश करतो. हे बघा मी बॉसचा एस-एल लावून दिलेला आहे 48,200ला. म्हणजे जो आपला ओरिजिनल एस-एल होता बॉशमध्ये तो 48,125 होता. आपण तो आता वरती शिफ्ट केलेला आहे एस-एल, कारण की आपल्या फेवरमध्ये स्टॉक गेला होता म्हणून. कारण की आपली रिस्क जी आहे ती रिस्क आता आपण कमी केली. तर आपण आता बघू आपल्याला 1:1 मिळतं की 2 मिळतं बॉशमध्ये. आपण होल्ड करणारे स्टॉक हा पण. आणि एक तर स्टॉक आपला बुक झालेला आहे तुम्ही बघू शकता. तर ठीक आहे, आता याच्याकडे वेट अँड वॉच करू आपण. हे बघू शकता तुम्ही. आता आपण आपला स्टॉप लॉस हा जो आहे तो इथे आपण जो ट्रेल केला तर तो हिट झाला आहे. मी आता ही ऑर्डर जी आहे स्टॉप लॉसची ती कॅन्सल करतो. टार्गेटची ऑर्डर कॅन्सल केली आणि इथे बघा आपला 360 रुपीज हा एस-एल झाला आणि इथे 1:1 आपल्याला मिळाले. आणि तुम्ही जर इथे बघा जिथे आपण एक्झिट केलेलं आहे 2161ला एक्झॅक्ट तिथून हे रिव्हर्सल भेटलेलं आहे स्टॉकला. आणि हा स्टॉकने जर मुवमेंटच नाही केला तर त्याच्यामुळे आपण याच्यात 500ची रिस्क होती, पण आपली फक्त 360 आपण रिस्क कमी करून टाकली बॉशमध्ये. आणि यांनी बघा जिथे आपलं टार्गेट होतं एक्झॅक्ट त्या पिन बार मारून रिव्हर्स झालेलं मार्केट. तर असेच जर तुम्हाला डेली ट्रेडिंग व्हिडिओ वगैरे बघायचे असतील आणि आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट नक्की करा आज तुमचा कुठला ट्रेड होता. थँक्यू, धन्यवाद.